जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्याच्या अतिदुर्गम भागात असलेल्या धडगाव तालुक्यातील तोरणमाळ इंटरनॅशनल शाळेत पाण्याअभावी विद्यार्थ्यांना नाल्याचे पाणी पिण्याची वेळ आली होती। यासाठी संबंधित मुख्याध्यापक आणि शिक्षकांवर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी आमदार आमशा पाडवी यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे। तर आदिवासी विद्यार्थ्यांसाठी कोट्यवधीचा निधी असतानाही मूलभूत सुविधा अपुऱ्या, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे कारवाईची मागणी केली आहे। नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील धडगाव तालुक्यातील तोरणमाळ येथील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी इंटरनॅशनल शाळेत विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे नाल्यातून पाणी पिण्याची वेळ आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता। त्यामुळे संबंधित मुख्याध्यापक आणि शिक्षकावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी आमदार आमशा पाडवी यांनी केली आहे। राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळख असलेल्या तोरणमाळ येथे जवळपास 1700 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। या विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने जय मल्हार न्यूज चॅनलने हे वृत्त प्रसारित केल्यानंतर जिल्हा परिषद शिक्षण विभागाने तातडीने पाणी फिल्टर दुरुस्ती करून पाणीपुरवठा सुरू केला आहे। मात्र या गंभीर प्रकारासाठी जबाबदार असलेल्या शाळेचे मुख्याध्यापक आणि संबंधित शिक्षकांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिवसेना शिंदे गटाचे आमदार आमशा पाडवी यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांच्याकडे केली आहे। शासनाकडून आदिवासी विद्यार्थ्यांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला जात असताना मूलभूत सुविधाच उपलब्ध नसतील तर या निधीचा उपयोग काय, असा प्रश्न उपस्थित करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। माझ्या मतदारसंघामध्ये तोरणमाळ नॅशनल इंटरनॅशनल स्कूल आहे आणि त्या स्कूलमध्ये जसं माझ्यासमोर एक व्हिडिओ आला का आमच्या आदिवासी समाजाचे मुले इंटरनॅशनल स्कूल म्हणजे तिथे इतकी मोठी सुविधा करून दिली आहे आणि तरी नदीमध्ये जे मुले पाणी पितात आणि पिताना ते व्हिडिओ माझ्यासमोर आल्यानंतर मी आमचा जो जिल्हा परिषदचे CEO आहे त्याला ताबडतोब फोन लावून सांगितलं की जे या तिथल्या शाळामधला मुख्याध्यापक असेल, जे टीम असेल त्याला ताबडतोब निलंबित करा आणि त्यांच्यावर कारवाई करा। कारण आदिवासींचे मुले जर नदीतले पाणी पिणार आणि आदिवासींसाठी इतकी मोठी नॅशनल स्कूल आहे आणि त्याच्यामध्ये सुविधा असताना त्या सुविधाच्या नावाने फिल्टर पॅनल आहे ते त्याच्या नावाने मागेसुद्धा मी तक्रार केली होती। ते फिल्टर पॅनलचे डिझेलचे पैसे काढून खाता सगळं चालू करत नाही आणि म्हणून आमचे मुले त्या नदीवर गेले। असे जर काम चुकारपणा करणारे जो शिक्षक असेल, तिथला मुख्याध्यापक असेल, तिथे ज्याची जबाबदारी आहे त्यांच्यावर ताबडतोब निलंबित करा आणि कारवाई करा असं मी CEOला आदेश केला आहे।